मित्रांनो, स्वागत आहे PCMC न्यूजच्या थेट सवाल या विशेष कार्यक्रमात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक अशी संघटना जी गेली 100 वर्ष समाज जीवनात आपली छाप सोडत आली आहे. 1925 साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाची स्थापना केली. त्यावेळी उद्देश होता भारताला एकात्म, सजग आणि संघटित समाज रचना देणे. आज शतक पूर्ण होऊन संघ देशभरात लाखो स्वयंसेवकांबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत आहे. शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत खास चर्चा करण्यासाठी विलासराव लांडगे, जे सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग समरसता विभाग प्रमुख म्हणून त्यांच्यावर दायित्व आहे. त्यांच्यासोबत आहेत मायाताई देशपांडे, ज्या राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. विलासजी, तुम्हाला थेट पहिला प्रश्न असा विचारतो की RSS ही मुठभर लोकांची संघटना आहे असं चर्चा केली जाते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? RSS ही मुठभर आता जसा पुढचा समाज काय कुठल्या दृष्टीने पाहतो तो भाग महत्त्वाचा आहे. 1925 साली संघाची स्थापना केली, एक 10-12 संस्थांच्या बरोबर, आणि त्यामध्ये त्यानंतर प्रांतामध्ये आपले कार्यकर्ते गेले आणि प्रांतातून देशभर कार्यकर्ते उभे राहिले. आणि त्याच्यामध्ये आता जे संघाचं काम जे उभे राहिलेले लाखो स्वयंसेवक काम करतात. संघाच्या शाखा खेडोपाडी गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा की शहरी भागामध्ये 2% आणि ग्रामीण भागामध्ये 1% असं स्वयंसेवकांचं प्रमाण असलं पाहिजे, असा त्याचा एक भाव आहे त्याच्या पाठीमागचा. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी सुचवलं होतं की शहरामध्ये किती आणि ग्रामीण भागामध्ये किती. तरी याच्यानंतर आता आहे की 1925 पासून आत्तापर्यंत जे 2025 साल आले आपले, या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये आत्ता जी स्थित्यंतरं जी सगळी घडलेली आहेत, म्हणजे जर आपण असा विचार केला की स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, तर डॉक्टर हेडगेवारांना असं का वाटलं की संघाची स्थापना सुरू करावी, की त्यांनी 1925 सालाच्या अगोदर मी लोकमान्य टिळकांचा त्यांचा खूप तसा संबंध होता आणि लोकमान्य टिळकांना खूप ते मानायचे. आणि असं असताना त्यांनी ज्या ज्या संघटनांमध्ये खूप काम केलं, इवन दो काँग्रेसचं पण काम केलं, म्हणजे फैजपूरचं अधिवेशन असेल, अशा अनेक ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. पण या सगळ्यांमध्ये सगळ्या कामानंतर असं वाटलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाचं काय होणार, ही हिंदू एकत्र राहिला नाही तर ह्या देशामध्ये काय होणार, अशा दृष्टीने त्यांनी असं एक आपल्या बालांना 10-12 बालांना एकत्र केलं आणि असा विचार केली या देशाला एकत्र एका सूत्रामध्ये बांधण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी राष्ट्रीय संघाची स्थापना मोहित्यांच्या वाड्यामध्ये नागपूरमध्ये 1925 साली सुरू केली. आणि ती सुरू झाल्यानंतर जे आता संघाचं जे वाढत जे आता वेगवेगळ्या ठिकाणी संघाचं काम सुरू झालं. पण आता असं वाटलं किंवा या एकूण सर्व कामामध्ये की संघाची शाखा लागते, त्या संघाच्या शाखेमध्ये स्वयंसेवक असतात. पण त्याच्यामध्ये अनेकदा काही जण म्हणतात की या शाखेमध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये राष्ट्र कसं उभं राहणार आहे. परंतु ही जी स्वयंसेवक आहेत ही त्याच्यामागे असणारे जे खाली हे हिमनगासारखी लोक काम करतात. आणि हे जे काम वाढत असताना असं लक्षात आलं की नंतर सरसंघाचे आलं डॉक्टर हेडगेवारांच्या नंतर गोळवलकर गुरुजी आले. मग गोळवलकर गुरुजी आल्यानंतर असं वाटलं की विश्व हिंदू परिषदेची स्थापना आहे. म्हणजे केवळ या एका समाजामध्ये काम न होता साधू संतांमध्ये सुद्धा काम व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने VHPची विश्व हिंदू परिषदेची सुद्धा गुरुजींनी स्थापना केली. आणि हा सगळा हे जे काम आहे हे वाढत आता 100 वर्ष पूर्ण झाली. पण आता असं लक्षात येतं की 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे उदाहरण सांगतो की डॉक्टर हेडगेवारांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट पुण्याच्या भावी हायस्कूलमध्ये एका वर्गामध्ये झाली होती. आणि त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही आज हिंदुत्वावर तुम्ही बौद्धिक वर्ग द्या. मग त्यावेळेस आंबेडकरांनी हिंदुत्वावर बौद्धिक वर्ग दिला. मग चर्चा झाली. त्या चर्चामध्ये असं आलं की तुम्ही जे काम करताय, डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब महामानव डॉक्टर आंबेडकर असे म्हणले की तुमच्या जर मी गतीने चाललो तर त्याला 100 वर्षे लागतील. मग यांनी या वंचित समाज, जो पिछडा जातीचा समाज आहे, त्या समाजाला, दलितांच्यासाठी खूप मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. आणि या दोघांच्या झालेल्या चर्चेमध्ये आणखीन एक मुद्दा होता की या देशाची राष्ट्रपती ज्यावेळेस एका वंचित घटकातील महिला होईल
त्यावेळेस या देशाचं काहीतरी भवितव्य होईल, अशी ती चर्चा झाली. आत्ता मुर्मू आता राष्ट्रपती झाल्या, परंतु या दोघांच्या चर्चेला जवळजवळ आता 100 वर्ष झाली. तर 100 वर्ष झाल्यानंतर आजची समाजाची स्थिती काय, याच्याकडे जरी आपण विचार केला तरी अजूनही आम्ही पाहिजे त्याप्रमाणे आम्ही खाली गेलेलो नाही, आपण संघ समाजसुद्धा. त्यामुळं अजून काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आता आपण सुरू केलेत. शाखा हा संघाचा पाया मानला जातो की जिथून स्वयंसेवक घडत जातो. पण अजून एक गूढ पद्धतीने शाखेकडे पाहण्याची मानसिकता आहे. तर नक्की काय शिकवलं जातं शाखेमध्ये की ज्याच्यातून हे स्वयंसेवक घडतात? आता कसं की माझी एंट्री आहे ना संघातली, ही इयत्ता 7वीमध्ये झाली. म्हणजे मला नेणारा जे आपले शिक्षक होते त्या शिक्षकांनी मला घेऊन गेले. परंतु पाहताना काय की शाखेवर खेळ चाललेले असतात, बौद्धिक चर्चा होती, खेळ होतात, कवायती होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सहली होतात. या सगळ्या सहलींच्या मध्ये वेगवेगळे आयाम जे आहे ना ह्या प्रत्येक स्वयंसेवकाला मिळत असतात. आणि त्याच्यामध्ये काय त्याचं चारित्र्य जे मुळात काय संघाचं काम हे व्यक्ती निर्माणाचं काम आहे. त्याच्याकडे ज्या दृष्टीने आपण जसं पाहतो, म्हणजे साखर आपण गोड खाल्ली तरच कळेल ना गोड आहे म्हणून, तसं संघात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला संघ नीट समजणार नाही. आणि जो येतो त्याच्यामध्ये विविध संघटनांमध्ये, आता जसं तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या संघटनांमध्ये कार्यकर्ते जातात, ही जी संघाची जी भूमिका आहे या भूमिकेतनं जो ज्या पडद्याखालून जातो त्याला त्याचे आचार विचार संस्कार हे सगळे त्या संघाच्या शाखेपर्यंत मिळत होतात. म्हणून एखादा कार्यकर्ता एखाद्या संघटनेमध्ये गेला तर त्याला प्रामुख्याने आपण काय होतं, संघाच्या मुशीतनं गेलेला कार्यकर्ता जर त्या संघटनेमध्ये गेला तर ती संघटना उभी राहते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय भारतीय मजदूर संघ आहे, दत्तोपंत ठेंगडींचा आपला विचार आपण पाहिला तर दत्तोपंत ठेंगडींनी भारतीय मजदूर संघामध्ये एवढं मोठं प्रचंड काम उभं केलं, ते या मुशीतनं गेल्यानंतरच उभं केलेलं. असे अनेक कार्यकर्ते देशामध्ये खूप घडतात आणि विविध संघटनांमध्ये अशा प्रकारचं सध्या काम चालू आहे. अशा दृष्टीने आपण संघाकडे पाहिलं तर मला वाटतं लक्षात येईल. संघावर आणखीन एक महत्त्वाचा आरोप केला जातो की संघ संविधान मानत नाही. संघ हा संविधान मानतो. उदाहरणार्थ 1975 साली जे आणीबाणी आली, त्या आणीबाणीच्या वेळेत लोकांनी आपल्या सगळ्या स्वयंसेवकांनी 1,20,000पर्यंत स्वयंसेवक आपले आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात गेले. पण हे संविधान राहण्यासाठी याच्या खूप प्रचंड प्रयत्न केले ते स्वयंसेवकांनी आणीबाणीच्या याच्यामध्ये गेले. अजून एक मुद्दा सांगायचा आहे की आत्ता संविधान जे आहे हे 6 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर साधारण 1 महिन्याचा कालावधी, त्याच्यामध्ये आठवडा पाळतो. याआधी संविधान दिन म्हणून आपण आता समरसता विभागाच्या वतीने आपण तो साजरा केला जातो. मग तो कुठे साजरा केला जातो, आपण ज्याच्यामध्ये संविधान मंडळं उभी केलीत आपण, म्हणजे जागतिक ठिकाणी. या संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे, हे कोणासाठी संविधान आहे, ज्या समाजासाठी संविधान दिलेलं आहे त्या समाजातील लोकांना संविधान काय हे सांगितलं पण पाहिजे. आणि आत्ता असं आहे की सामाजिक समरसता मंच म्हणा किंवा समरसता गतिविधी म्हणा, आपण आता याच्यामध्ये नवरात्रामध्ये सुद्धा आणि आत्ता झालेला गणेशोत्सव असेल, त्या गणेशोत्सवामध्ये आपण सर्व समाजातील जी मंडळी आहेत त्यांच्या हस्ते आपण गणेशोत्सवामध्ये आरत्या केला. पुण्यातलं दगडूशेठ गणपती हलवाई असेल, गणपती असेल, आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीमध्ये असेल, अशा विविध मंडळामध्ये विविध ज्ञातीतली मंडळींनी त्यांनी आपला त्या गणपतीची पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे. आता हे आरती करणं म्हणजे समाजामध्ये बदल होणं आहे का, असं पण नाही म्हणतात. एखादा वंचित समाजातला घटक जेव्हा माझ्या घरात येऊन माझ्या माठातलं पाणी स्वतः घेईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम संघाचं स्वयंसेवक करतो. आता जी सुरुवात जी आहे ती सुरुवात स्वयंप्रेरणेने करायला लागते. मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला, मी माझ्या घरी 11 जातीतील लोकांना बोलवलं होतं आणि त्या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला. त्यांना सतरंजी खाली चटई टाकली, समोर रांगोळी काढली. परातीमध्ये सर्व जातीतल्या 11 जणांच्या जातीतल्या विविध जातीतल्या माझ्या घरातल्या आई वडील मुलगा मुलगी या सगळ्यांनी त्यांचे पाय धुतले. परातीमध्ये कलशाने त्यांचं पूजन केलं. आपण पूजन केल्यानंतर त्यांना वस्त्र दिली, त्यांना टोपी घातली, ह्या सगळ्यांचा गंधाक्षता लावून आणि रक्षाबंधन केलं आणि त्यांना अल्पोपहार देऊन तो कार्यक्रम संपला. आता ही जी सुरुवात आहे याच्यामध्ये विविध समाजातल्या 1-2-3 लोकांना पाहायला बोलवलं होतं मी, पण ह्याची काही बातमी नाही. याची बातमी का नाही,
कारण जोपर्यंत आपण पूर्ण समाजाच्या तळापर्यंत जात नाही तोपर्यंत कामाला गती येत नाही. म्हणून काही ठिकाणी काही लोकांना समजतं, काहींना समजत नाही. अशा पद्धतीने एकूण कार्यक्रमाचे आमच्या समरसता गतिविधीच्या पद्धतीने संविधान, पण संविधानाचे कार्यक्रम हे दरवर्षी करतो आपण. संघावर आणखीन एक महत्त्वाचा आरोप होतो की संघाने हिंदू राष्ट्र ही संकल्पना हे करून, आणि संघ हा मुस्लिम विरोधी आहे. काय नक्की वस्तुस्थिती काय आहे? मुस्लिम विरोध या देशामध्ये जो राहणार आहे तो भारतीयच आहे. त्यांनी भारतीयप्रमाणे जर राहिलं तर आपल्याला त्यांच्या विरोध जाण्याचं काही कारणच नाही. ज्या अन्य ज्या ज्या जे हे वर्ग आहेत या वर्गांना सुद्धा आपण बरोबरच घेऊन जाणार आहे. ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या मुस्लिमांमध्ये पण काम आहे. आपल्या मुळशी तालुक्यातला एक तो प्रचारक निघाला होता, मुस्लिम कार्यकर्ता होता, तो सुद्धा काम करतो. पण आता हे कसं आहे, हे जन माणसामध्ये हे काम काय चालतं हे अजून लोकांना कल्पना येत. संघाची हिंदुत्वाची नक्की व्याख्या काय आहे? हिंदुत्व म्हणजे या देशामध्ये एक लक्ष आहे, हे जे आपलं हिंदू राष्ट्र आहे, या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाची कल्पना काय? हिंदूबाई कुठली जातच नाही ना. या विविधतेने नटलेला हा देश जो आहे, या विविधतेने नटलेल्या देशामध्ये आपण निसर्गाला आपण देवत्व मांडलेलं आहे. या सगळ्यांचा मिळून हिंदू आहे आणि या सगळ्यांनी मिळून हिंदू म्हणून राहावं ही हिंदू राष्ट्राची कल्पना आहे सगळ्यात सरळ. त्याच्यामुळे कुठल्या जातीवर आपण जात नाही आणि कुठल्या भेदावर पण जात नाही, पण या सर्वांनी एकत्रित राहावं म्हणून हिंदू ह्या संकल्प म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल जे आणलेलं आहे त्याच्यामुळे हिंदू जो आणलेला शब्द आहे हा प्रामुख्याने याच करता आणलेला आहे असं मला वाटतं. आणखीन एक संघावर आरोप होतो तो म्हणजे संघाचा संबंध हा गांधी हत्येच्या कटाशी जोडला जातो. आता मला वाटतं न्यायालयाने पण त्याचा हे दिलेलं आहे, निर्वाळा पण दिला आहे, त्याच्यावर आरोप पण कोण केला. पण आता आपण त्याच विषयामध्ये जर गेलो तर तो आपण एकच विषय सारखा सगळं असं वाटतं. आणि मला असं वाटतं की तो जो प्रश्न आहे तुमचा विचारलेला, एक मी मराठा म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर देतो आहे की मी मराठा समाजाचं आहे, ते ब्राह्मण समाजाचे होते, तरीसुद्धा आपण त्या विषयामध्ये कुठला आता काय रस लागलेला नाही असं मला वाटतं. या सर्व समाजाला एकत्र घेऊन जर चालायचं असेल तर तो कोण आणि मी कोण याचा विचार न करता या पद्धतीने आपण जरा विचार करावा असं मला वाटतं. आणखीन एक संघाबद्दल एक समज म्हणा, गैरसमज म्हणा जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल की ब्राह्मणांचं वर्चस्व संघावर आहे आणि ब्राह्मणी विचारसरणीनेच संघ चालतो? आता हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. हा काही काळ कसं आहे, ज्याला लवकर समजतं तो लवकर जातो. ब्राह्मण समाजाला लवकर समजलं संघामध्ये गेलं पाहिजे असं पण विषय आहे. त्यामुळे ती मंडळी जास्त होती नाही असं नाही, परंतु हे सगळं करताना ज्यांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे याच्यामध्ये पहिले अग्रसन मंडळी ब्राह्मण समाजातले पण आहेत ना. दुसरा मुद्दा की याच्यामध्ये आपण असा जर विचार केला की फक्त ते ब्राह्मण समाज येतात असं नाही आहे. मी या जिल्ह्याचा कार्य होतो, आता या विभागाचे संघचालक मराठा समाजाचे आहेत, काही संघचालक हे अन्य समाजाचे आहेत. त्यामुळे असं काही नाही किंवा फक्त ब्राह्मण समाजाचंच वर्चस्व आहे असं काही नाही आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जसं आता आपण अयोध्येचा विचार केला राम जन्मभूमीचा, तर राम जन्मभूमीच्या ज्यावेळेस शिला पहिलं पूजन झालं ज्यापूर्वी पहिलं, त्यावेळेस एका दलित समाजाच्या कार्यकर्त्याच्या हस्ताने पहिलं पूजन झालं. त्यामुळे आता असं नाही की ब्राह्मण समाजाचा जो पगडा आहे आणि तेच सगळं चालवत आहेत असं काही नाही. आणि हे कसं आहे, विचार करताना एखादा विचार जेव्हा सरसंघचालक सांगतात, एखादा विचार सरसंघचालक ज्यावेळेस एखादा सांगतात त्यावेळी त्याच्या विचारावर जो उहापोह आहे जो खाली तर शाखेच्या संघस्थानापासून तो वरच्यापर्यंत सगळ्यांची एक त्याच्यावर चिंतन केलेलं असतं आणि या चिंतनातनं ते सांगतात की आपल्याला असं केलं पाहिजे. त्यावेळी आपण ज्यावेळेस सरसंघचालक सांगतात त्या आज्ञेप्रमाणेच आपण खाली काम करतो. म्हणजे ते सांगतात पण ते जे सांगतात हे विचारपूर्वक सर्वानुमते सगळे विचार करून घेतलेले निर्णय सरसंघचालक करतात. असे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आपल्या संघामध्ये विचार आपण करत असतो. संघावर असा आरोप केला जातो आणखीन एक की ही मनुवादी संघटना आहे. मनुवादी संघटना आहे की आपण जर विचार केला तर कुणी मनुचा अभ्यास केला आहे असं पण होऊ शकतं ना. ज्यांनी फक्त मनुवादी म्हणायचं आणि त्याच्यामध्ये काही बाहेर येतही नाही. परंतु मला असं वाटतं या सर्व समाजाला जर बरोबर घेऊन जायचं असेल ना तर आता आपले जे अशा प्रकारचे जे विचार आहेत हे विचार आपण जरा बाजूला ठेवले पाहिजेत. आणि आत्ता जसं आपण पूर्वी म्हणायचं की ही पृथ्वी आहे हे शेषावर आहे, पण आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हटले
ही जी पृथ्वी आहे ही कामगारांच्या हातावर आहे. हा जो बदल आहे, हा बदल आपण मनोवादी बदल ना आताच बदल, हा बदल स्वीकारला पाहिजे ना. या समाजाला, वंचित घटित या समाजाला आपला बरोबर जर घेऊन जायचं असेल ना, तर हे विचार पहिले आपण बाजूला ठेवले पाहिजे आणि या समाजाला घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. संघ ही व्यक्ती घडवणारी संस्था, राष्ट्रीय विचार रुजवणारी संस्था, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अशी एक संस्था आहे. असं असताना अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रामध्ये संघाचे कार्यकर्ते खूप सक्रिय झालेले दिसत आहेत. हे थोडंसं ट्रॅक बदलला जातं असं नाही वाटत? काय आहे, याच्यामध्ये ज्यांना आवड आहे, समजा विविध संघटना आहेत संघामध्ये, तर त्याच्यामध्ये ज्याला ज्या कामामध्ये रुची आहे त्या कामामध्ये तो मनुष्य जातो. पण याचा अर्थ संघाच्या मुशीतनं गेलेला कार्यकर्ता आहे आणि तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला याचा अर्थ तो त्याला तिकडं दिलं आहे असं होतं नाही. मला असं वाटतं की मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो, मी या क्षेत्रात आहे. उदाहरणार्थ मला भारतीय जनता पार्टीने विचारलं होतं की तुम्ही या जिल्ह्याचे अध्यक्ष व्हा. उदाहरण सांगतो, खूप पूर्वीचा काळ आहे. मी नाही म्हटलं, कारण मला या कामामध्ये रुची म्हणून मी तिकडे गेलो नाही. अशी स्थिती काही जणांची असू शकते तिकडे जाण्याची. असे विविध क्षेत्रातली मंडळी तिकडे जाऊ शकतात असं मला वाटतं. भाजपच्या याच्यामध्ये संघाचा कितपत रोल असतो भूमिकांमध्ये? असं आहे, भारतीय जनता पार्टीचे रोल करते एक, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय संघाचे विचार करत नाही. तर काय झालं असतं, तो संघानेच भारतीय जनता पार्टी चालवली असती अशी स्थिती झाली असते ना. त्यामुळं त्यांचा रोल वेगळा आहे, संघाचा रोल वेगळा आहे. तुम्ही म्हणालात की विविध क्षेत्राच्या अभिरुचीच्या लोकांचं की वेगवेगळ्या याचे लोक आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना संघ परिवारामध्ये काम करतात. तर त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या संघटना, त्यांचं एकत्रित व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं? कसं आहे की आपल्याकडं या पिंपरी चिंचवड शहराचा जर विचार केला किंवा अन्य देशभरातल्या जरी संघटना, विविध अखिल भारतीय संघटना आहेत. त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ अखिल भारतीय मजदूर संघ आहे किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहेत. अशा किसान संघामध्ये काम आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये काम आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम चालतं. आता याच्यामध्ये कार्यकर्ता देताना की त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण पुरवलेले प्रचारक पण दिले की ते क्षेत्र वाढावं म्हणून. केवळ एकाच विभागामध्ये आपलं संघाचं काम वाढावं असं नसून, आणि याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये काही आयाम केलेत आपण. त्याच्यामध्ये जसं या बरोबर आहे तशा महिला आयाम पण आहेत. मग याच्यामध्ये सहभाग कोणाचा असला पाहिजे, ह्या महिलांचा पण सहभाग असला पाहिजे. आणि मुळात काय आहे की ही सगळी क्षेत्र वाढण्यासाठी संघाच्या मुशीतनं गेलेले कार्यकर्ते जर अधिक असतील तर ती संघटना आणखीन लवकर मोठी होते. परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त इकडचं दिलं नाही तर मग ती संघटना वाढणार असं नाही. याप्रमाणे विचार करणारे सुद्धा समाजामध्ये खूप लोक आहेत. मी संघाच्या पद्धतीने विचार प्रणालीची असणारी मंडळीसुद्धा खूप आहेत. त्यांना बरोबर सुद्धा घेऊन आपण काम करतो. पण ज्याचा स्पीड असतो त्या कार्यकर्त्याचा तसा तो आपण ती संघटना वाटते. परंतु एक आपण समन्वय समितीची बैठक आपली वर्षभरात होती. त्याच्यामध्ये एकूण वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतो. प्रत्येक संघटनेला असं असतं की त्याची वर्षभराची काय कामाची पद्धत आहे किंवा चिंतन म्हणतात आपण, चिंतन बैठक म्हणतात त्याला. त्या चिंतन बैठकीमध्ये एकूण वर्षभराचा काय रोडमॅप आहे त्या रोडमॅपचा विचार केला जातो. त्या रोडमॅपच्या विषयानुसार सारं 6 महिने त्याचा आढावा घेतला जातो. काय झालं 6 महिन्याच्या कामामध्ये, आणि वार्षिक परत एकदा चिंतनाची त्यांची बैठक होती. त्या चिंतन बैठकीमध्ये काय झालं, अशा विविध संघटनांच्या बैठकीमध्ये एक संघाचा कार्यक्रम जातो आणि एकूण सर्व संघटनांमध्ये काय काय चालले त्याचा अंदाज त्यांना येतो. मग याला समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आपण साधारण याचा आणि काय काय उपक्रम केलेत आपण एकूण वर्षभरामध्ये त्याचं निवेदन त्या बैठकीमध्ये होतात. असं साधारण समन्वय समिती म्हणून चालतं. संघाचा गणवेश हा एक चर्चेचा विषय असतो. की सुरुवातीला ती हाफ पॅन्ट होती आणि नंतर मग आता पूर्ण पॅन्ट असलेल्या गणवेशामध्ये बदलही करण्यात आला. तर नक्की काय हे आहे, त्याच्या गणवेशामागचा विचार काय आहे? कसं आहे, गणवेशामागचा विचार असा वेगळा काय नाही, एक प्रतीक येते, प्रतिकात्मक. याच्यामध्ये थोडासा बदल झाला तो फक्त फुल पॅन्ट आली एक. आता आपण कुठेही जरी कुठल्याही कामगार क्षेत्रामध्ये गेलो तिथं एक ड्रेस कोड आहे. कुठं मुलींचा वेगळा ड्रेस कोड आहे, कुठल्या कंपनीमध्ये ड्रेस कोड आहे. तसा संघाचा हा ड्रेस कोड आहे. त्या ड्रेस कोडमध्ये वेगळं असं काय त्याच्यामध्ये काय असलेलं नाही. फक्त काय तो ड्रेस कोड पाहिला की लोकांना वाटतं, अट्रॅक्शन वाटतं किंवा संघाचा स्वयंसेवक आहे.
आणि दुसरा एक मुद्दा आहे की ती टोपी जरी घातलेली असेल कोणी दिसला तर वाटतं की बा संघाचं संघ, तो लगेच ॲप्रोच होतो त्याला. अशी एक भूमिका आहे. त्यामुळे वेगळं असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे त्याच्यामध्ये. आता हे संघाचं शताब्दी वर्ष आहे. कुठल्याही संस्थेच्या इतिहासामध्ये 100 वर्ष हा मोठा टप्पा आहे मानला जातो. आणि मग आता या निमित्ताने वर्षभर संघाने काय नियोजन केलंय कार्यक्रमांचं, किंवा काय उद्दिष्ट ठेवून काम करतोय आपण या वर्षामध्ये? कसं आहे, एखाद्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात. तसं संघाने नाही ठरवलेलं. संघाने हे ठरवलेलं आहे, मूलतः समाज त्याच्या तळाशी जायचा विषय केलेला आहे. त्यामुळे कार्यक्रम मोठे नाही. कार्यक्रमामध्ये काय केलं की यावेळी संचलन आपली जी काढली, पूर्वी शहराचं संचलन व्हायचं. या शहराच्या संचलनाच्या ऐवजी ती गटामध्ये संचलनं व्हायची. ती गटामध्ये पण न करता आता नगरशा संचलन आपण केलेली आहेत. त्या नगरशा संचलनामध्ये त्याचे उत्सव पण वेगळे केलेत. त्यामुळे शेवटच्या स्तरातला कार्यकर्ता हा ॲक्टिव्ह झाला पाहिजे, ही त्याच्यामागची भूमिका आहे. मी सरसंघचालकांनी सांगितलं की यावर्षी आपल्याला असं असं करायचं. त्यामुळे अशा पद्धतीने केलं आहे. शस्त्रपूजन उत्सव, संचलन उत्सव. याच्यानंतर जो टप्पा आहे तो घरोघर संपर्क जाण्याचा आहे. त्या घरोघर संपर्क जाण्याच्या टप्प्यामध्ये आपण काय करणार की समरसता विषय सगळ्यांना सांगणार. याच्यानंतर कुटुंब प्रबोधनाचा एक विषय आहे, नंतर सोबतचा एक विषय आहे, आणि नागरिक शिष्टाचार. असे 5 विषयावर आपण त्या घरघर संपर्कामध्ये हा सगळ्यांना सांगितला. आणि याच्यानंतर प्रत्येक तालुक्याचं हिंदू संमेलन करणार. त्या हिंदू संमेलनामध्ये या समाजातले सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, म्हणजे साधू आहेत, संत आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, असे वेगवेगळ्या ह्याच्यातले, म्हणजे महिला असतील, काही विशेष प्रावीण्य असतात, या सर्वांनी आपण त्या हिंदू संमेलनामध्ये यावं. असा सर्व समाजापर्यंत जाण्याचा विचार या वर्षी कार्यक्रमामध्ये केला आहे. ते या विजयादशमीपासून तर पुढच्या 2026च्या विजयादशमीपर्यंत हे 1 वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून आपण पाळणार आहे. या शताब्दी वर्षामध्ये आपण घरोघरी संपर्क जसा आता मग करणार. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मला ज्या कामामध्ये रुची आहे, हा देश जर संपन्न व्हायचा असेल तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम नाही, तर याच्यामध्ये समाज एकत्र यायला पाहिजे. म्हणजे आपण अनेक कार्यकर्ते सांगतात आपल्याला की संघ संपन्न व्हायचा, आपल्याला ठेवायचंच नाही. कारण का, हे समाजमय जीवन ज्यावेळेस संघमय होईल त्यावेळेस संघाची आवश्यकताच लागणार आहे. त्यामुळे अशा दृष्टीने वाटचाल करण्याची जी भूमिका आहे ती संघाची आहे शताब्दी वर्षामध्ये. आपल्याबरोबर मायाताई पण आहेत. आपण काही प्रश्न त्यांना विचारू आणि पुन्हा शेवटी विलासरावांकडे येऊयात. मायाताई, संघामध्ये महिला नाहीत, खूपच कमी प्रमाण आहे वगैरे बोललं जातं, तर काय नक्की वस्तुस्थिती? याचं खरं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणजे या आरोपात काही तथ्य नाही. पण खरं असे आरोपांना कधी संघाने उत्तर दिलं नाही. पण ही मी संधी घेते की समाजामध्ये जे काही गैरसमज आहेत, तर त्यातला हा एक खूप मोठा गैरसमज आहे की संघामध्ये महिला नाहीत. माझ्या कुटुंबातल्या 3 पिढ्या संघाचं काम करतात आणि 3 पिढ्यांमधल्या एकाही स्त्रीला कधी असं वाटलं नाही की आपण संघात नाहीत. तर तुम्ही थोडासा संवेदनशीलतेनं विचार केला ना या वाक्याचा, तर संघाची स्थापना जेव्हा झाली 100 वर्षांपूर्वी, त्यावेळेसची सामाजिक स्थिती कशी होती? मुली नुकत्याच शिकायला सुरुवात झालेल्या होत्या, जातीभेद अस्तित्वात होता, विधवा पुनर्विवाह समाजाला मान्य नव्हते, अशा अनेक कुप्रथा त्या काळामध्ये समाजामध्ये होत्या. अधिक देश पारतंत्र्यात होता. अशा काळामध्ये डॉक्टरांनी जेव्हा शाखा सुरू केली तेव्हा त्याचं स्वरूप प्रामुख्यानं मैदानी खेळ, मैदानावरती व्यायाम करणं, एकत्र कवायती करणं, प्रशिक्षण घेणं, लाठीकाठी आणि या सगळ्या गोष्टी. यामध्ये प्रॅक्टिकली त्या काळामध्ये त्याच मैदानावर पुरुषांच्या बरोबरीने किंवा मुलांच्या बरोबरीने मुलींनी एकत्र शाखा लावणं हे शक्य नव्हतं. ही इतकी साधी गोष्ट आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतसं संघामध्ये पण महिला यायला लागल्या. त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगते. 1936ला राष्ट्रसेविका समितीची स्थापना झाली. याची स्थापनाच मुळात अशी झाली की संघाच्या शाखेत जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या आईला असं वाटलं की माझ्या मुलांमध्ये इतके चांगले बदल होत आहेत, पण असंच मला मुलींच्या सोबत पण काही करता येईल का, किंवा स्त्रियांचे जे समाजातले प्रश्न आहेत त्याच्यासाठी कोण काय करणार. म्हणून वंदनीय मावशी केळकर, लक्ष्मीबाई केळकर, ज्या राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आहेत, त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांनी पण असाच थेट प्रश्न विचारला की संघात महिला नाही आहेत का, तुमच्या संघामध्ये तुम्ही आम्हाला महिलांना स्थान नाही देणार का.
डॉक्टरांनी त्यावेळेला पण त्यांना असंच उत्तर दिलं, सामाजिक स्थिती आणि या सगळ्या गोष्टींची. पण शेवटी ते म्हणाले, जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करायला तयार आहोत. म्हणजे संघाची प्रेरणा घेऊन संघातल्याच स्वयंसेवकाच्या एका मातेला असं वाटलं की महिलांसाठी असं काहीतरी पाहिजे, आणि मग त्यांनी संघाच्या मदतीने, संघाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसेविका समितीची स्थापना झाली. संघाच्या स्थापनेनंतर 10 वर्षांनी. समितीला सुद्धा आता 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि स्त्रियांची संघटना म्हणून देशातली सगळ्यात मोठी संघटना आहे. 4,500च्या वर शाखा आहेत समितीच्या. तर संघाच्या शाखेत कदाचित स्त्रिया नाही आहेत, कारण त्यांच्या शाखा स्वतंत्र आहेत. संघामध्ये महिला आहेच आहेत. आणि आत्ता परवाच तुम्ही पूजनीय सरसंघचालकांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, तर त्यांनी तर खूप स्पष्ट सांगितलं आहे की ज्या घरामध्ये स्वयंसेवक आहे, ज्या घरामध्ये संघ विचाराच्या संघटनेत कार्य करणारा कार्यकर्ता आहे, त्या घरातल्या माता, भगिनी, पत्नी, ज्या ज्या कोणी स्त्रिया आहेत त्या सगळ्या संघात आहेत. इतकं निस्संदिग्धपणाने त्यांनी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला ऐकता पण येईल. तर संघ परिवारातील कोणत्या अशा आणखीन संघटना आहेत, आता राष्ट्रसेविका समितीचं तर तुम्ही सांगितलंच, की ज्या महिलांसाठी काम करतात? आणखीन काही उदाहरणं सांगता येतील का? संघाच्या स्थापनेच्या वेळेलाच मुळात जो विचार होता तो समाजाचं संघटन करणं, ज्याच्यामध्ये स्त्रिया कशा नसतील, स्त्रिया असणारच त्याच्यामध्ये. तर असं झालं की समितीची स्थापना झाली, त्याच्यानंतर विविध क्षेत्र सुरू झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि सगळ्या स्तरांमध्ये जाऊन स्वयंसेवकांनी काम करावं अशी कल्पना असल्यामुळं जसं आत्ता यांनी सांगितलं, दादांनी सांगितलं की वनवासी कल्याण आश्रम असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, किंवा असे संघाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या 35 संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांमध्ये स्त्रिया बरोबरीनं काम करतात. विद्याभारतीसारख्या संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये 95% स्त्रिया काम करतात. संघाचे 1.5 लाख सेवा प्रकल्प आहेत, त्यातले अर्ध्याच्या वर सेवा प्रकल्प जे आहेत ते महिला केंद्रित आहेत आणि महिलांसाठी काम करणारे आहेत. आणि काही काही तर अशा संघटना आहेत ज्याच्या संस्थापक सदस्यांमध्ये महिला आहेत. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचंच उदाहरण सांगते. त्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक विजयाराजे सिंधिया या समितीच्या सेविका आहेत. तर अशा प्रत्येक संघटनामध्ये जी जी सामाजिक संघटना, समाजासाठी काम करणारी संघटना आहे, जिथे जिथे स्त्रीचा काहीतरी रोल आहे, तिथे तिथे स्त्रिया त्या संघटनेमध्ये काम करतच आहेत. तर महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याबद्दल संघ, राष्ट्रसेविका समिती कशा प्रकारे ते समजून घेतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना करण्याची म्हणजे पद्धत कशी आहे, कार्यपद्धती? म्हणजे असं म्हणलं जातं की स्त्रियांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये संघ काय करतो, किंवा तुम्ही काय करता, किंवा तुम्ही काही करत नाही. तर करतो, त्याचा गाजावाजा करत नाही, एवढंच आहे. 2 प्रकार असतात. एक असते ती आंदोलन करणारी संघटना, आणि एक असते ती संघटन करणारी संघटना. संघटन करणारी संघटनेचं उद्दिष्ट मुख्यतः प्रिव्हेंटिव्ह काम करणं असतं, की समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काम करणं. तर राष्ट्रसेविका समिती असेल किंवा संघातल्या इतर भारतीय स्त्री शक्ती आहे किंवा दुर्गा वाहिनी आहे किंवा अशा संघटना असतील, या सगळ्या स्त्री केंद्रित, स्त्रीला सक्षम करणाऱ्या अशा संघटना आहेत, अशा उद्देशाने सुरू केलेल्या संघटना आहेत. त्या समस्या कशा पद्धतीने समजून घेतात आणि त्याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करतात? ज्या वेळेला समितीच्या सेविका किंवा कुठल्याही संघटनेतल्या स्त्री सदस्या समाजामध्ये मिसळतात, तर आपण मुळात त्या समाजाचाच एक भाग आहोत. त्या समस्या या आपल्या समस्या आहेत. मग त्याच्या मुळाशी जाणं आणि शक्यतो त्या समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी काम करणं. यासाठी म्हणून समितीचंच उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही स्वसंरक्षण शिकवतो. इतर अनेक संघटनांचं, आता उदाहरणार्थ उद्योग भारती आहे, तर त्याच्यामध्ये असं चालतं की स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी म्हणून उद्योग आणि त्यांनी सुरू उद्योजिका ज्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करणं असेल. अनेक ठिकाणी स्थानिक संघटना ज्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमधल्या, उदाहरणार्थ आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरला सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ नावाची संघटना आहे छोटीशी. तशी छोटीशी आहे ती, पण त्याचं काम खूप मोठं आहे. तर स्त्री सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संघटना खूप आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्यावरती काम होतं, किशोरी विकासावरती काम होतं, स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं त्यासाठी काम होतं, त्यानंतर शेती
शी संबंधित जे उद्योग आणि व्यवसाय आहेत ते स्त्रियांनी चालवावेत यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. खूप इंटेलेक्च्युअल लेवलला काम करणाऱ्या आणि समजा सायंटिस्ट आणि अशाच सगळ्या जणी आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना एक दिशा देण्याचं काम करण्यासाठीचा म्हणून समूह वेगळा आहे. तर असं वेगवेगळ्या म्हणजे महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातही अनेक उपक्रम राबवले जात आहेत. महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात त्याच्यामध्ये महिला आरोग्य, स्त्री आरोग्य या विषयावरती आणि आरोग्याच्या बाबतीत तर काम करणाऱ्या खूप संघटना आहेत, आर्थिक सक्षमीकरणावरती पण आहेत आणि स्वसंरक्षण हा विषय घेऊन काम करणाऱ्या समाजामध्ये वेगवेगळ्या. आता तर असं झालं की शाळा कॉलेजेसमधून पण आम्हाला असं म्हणतात की तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन स्वसंरक्षण शिकवाल का. वेगवेगळ्या इतर सामाजिक संघटना ज्या संघ विचारांच्या नाहीत अशा सुद्धा संघटना आम्हाला असं म्हणतात की असं आमच्या मुली इथं आम्ही 200 मुली एकत्र आहेत. आत्ता परवाच असं झालं की एका संघटनेच्या 200 मुलींना शिकवायला आम्ही 2 शिक्षिका पाठवल्या की ठीक आहे, स्वसंरक्षणाचे प्राथमिक धडे तुम्ही आम्हाला द्याल का. तर अशी अनेक उदाहरणं आहेत त्याच्या बाबतीमध्ये. समाजात महिला सबलीकरणासाठी संघ आणि समितीच्या कोणत्या विशेष उपक्रमांचे अनुभव आपण सांगू शकाल? खरं तर असे अनेक उपक्रम आहेत, प्रत्येक राज्यात आहेत, राज्यातल्या प्रत्येक प्रांतात आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगते तुम्हाला. छत्रपती संभाजीनगरला 30 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले समाज विकास मंडळ अशा नावानी, एकात्म समाज मंडळ अशा नावानी एक छोटी संस्था सुरू झाली, संघ विचारातून सुरू झाली. आणि त्या काळामध्ये 30 वर्षांपूर्वी काही तरुणी, काही नवीन सगळ्या लहान वयाच्या असं म्हणता येईल तशा जॉईन होत गेल्या त्याला. त्याचं हळूहळू काम वाढत गेलं आणि आत्ताची आकडेवारी मला सांगायला खरंच खूप आनंद होईल की सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा आत्ता 30 वर्षामध्ये 170 गावांमध्ये 45 वस्त्यांमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक कुटुंबाशी संपर्क आहे. आणि त्यातल्या त्यांनी एकाच नगराचं उदाहरण द्यायचं तर एका जिल्ह्यातल्या 8,500 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. त्या प्रशिक्षणामध्ये सौंदर्य प्रसाधनं तयार करणं असेल, संगणक प्रशिक्षण असेल, शेतीपूरक कार्यक्रम असतील, शिवणकाम असेल, असे ज्याच्यावरून त्यांना स्वतःचे व्यवसाय तयार करता येतील. त्यातल्या 2,500 पेक्षा जास्त महिलांनी आज स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. जवळपास 13,000 कुटुंब जे दारिद्र्य रेषेच्या खाली होती त्यांना त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी याची मदत झालेली आहे. आणि हे फक्त मी एक उदाहरण सांगते, मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यातल्या एका ठिकाणचं. तर असे उपक्रम आणि असे प्रकल्प देशभरामध्ये जागोजागी आहेत, प्रत्येक राज्यात आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि हे संघ विचारांनी सुरू झालेले प्रकल्प आहेत. आता हे शताब्दी वर्ष आहे, तर शताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी काही विशेष कार्यक्रम किंवा उपक्रम राबवण्याचं काही नियोजन आहे? शताब्दी वर्षामध्ये जसं आत्ता सांगितलं की विशेष काही करायचं नाही आहे, पण समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत पोचायचं आहे. तर संघाच्या आम्ही सोबत आहोत, संघाच्या आम्ही पाठीशी आहोत आणि आम्ही संघाच्या बरोबरीनं काम करणार आहोत. तर समिती म्हणून तरी आम्ही असं ठरवलेलं आहे की हे जे काही संघ कार्यक्रम करतोय ते आम्हाला पूर्णपणे मान्य असल्यामुळे आम्ही त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये संघाच्या बरोबरीनं सहभागी होणार आहोत. आता विलासजींना शेवटचा प्रश्न, संघाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? संघाचं अंतिम उद्देश तसं परमवैभवाचंच उद्दिष्ट आहे. तरीसुद्धा आपण आता 140 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये संघाचं काम आहे आणि प्रत्यक्ष काम हे 40 देशामध्ये चालतं. परंतु हा सर्व समाज जो आहे, हा सर्व समाज आपल्या एका दिशेने चालण्याच्या दृष्टीने जो काही प्रयत्न आहेत, म्हणजे परमवैभवालाचे जे काही जाण्याचे उद्दिष्ट आहे, हेच संघाचं खरं उद्दिष्ट आहे. कारण त्या ध्येयाच्या नुसारच संघाची स्थापना झालेली आहे असं मला वाटतं. मित्रांनो, शतकपूर्तीच्या या वाटचालीत संघाबद्दल अनेक प्रश्न, शंका, गैरसमज निर्माण झाले. आज आपल्या चर्चेतून काहींना त्याची उत्तरे मिळाली असतील, तर काही प्रश्न अजूनही चर्चेत राहतील. पण हे नक्की, संघ ही संस्था गेली 100 वर्षे समाजात आपले स्थान टिकून आहे आणि यापुढेही टिकवणार आहे. थेट सवाल या विशेष कार्यक्रमात आलेल्या या दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. आमच्या या चर्चेबद्दल तुमचे मत नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.